Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. We are discussing about the chapter Principles of Inheritance and Variations, and now we are going to discuss about recessive epistasis. In the previous video, we studied about the dominant epistasis, and now in this video, we will talk about the recessive epistasis. Recessive epistasis, it is also known as supplementary epistasis or the supplementary gene. It is also known as supplementary epistasis. So there is no any difference between the supplementary gene and recessive epistasis. या रिसेसिव्ह इपिस्टॅसिस मध्ये आणि सप्लिमेंटरी जीन्स किंवा सप्लिमेंटरी इपिस्टॅसिस मध्ये फारसा डिफरन्स नाही. दोनही सेमच इनहेरिटन्सचे टाइप्स आहेत. दोन्ही सेमच इनहेरिटन्सचे टाइप्स आहेत. कोणते? रिसेसिव्ह इपिस्टॅसिस आणि सप्लिमेंटरी इपिस्टॅसिस किंवा सप्लिमेंटरी जीन्स. ओके, we are going to study this recessive epistasis with the help of example of coat color in mice. माइस मध्ये कोट कलर जो आहे, माइसचं कोट कलर, इट इज द एक्झाम्पल ऑफ recessive epistasis or supplementary gene or the supplementary epistasis. We know that there are three types of the coat color in the mice. आपण अगोदर स्टडी केलेला आहे. माइस मध्ये तीन टाइप्सचे कोट कलर असतात. वन इज अल्बिनो, पहिला अगाउटी आहे, अगाउटी कोट कलर. सेकंड ब्लॅक कोट कलर अँड द थर्ड अल्बिनो. माइस मध्ये तीन कोट कलर असतात, अगाउटी, ब्लॅक आणि अल्बिनो. द जीन सी इज रिस्पॉन्सिबल फॉर, द जीन कॅपिटल सी इज रिस्पॉन्सिबल फॉर अगाउटी कोट कलर. सी हा जीन अगाउटी कोट कलर डिफाइन करतो. वेन देर इज अ रिसेसिव्ह ए जीन इन अ प्रेझेन्स ऑफ सी, देन इट फॉर्म ब्लॅक कोट कलर. जर या सी जीन सोबत की जो अगाउटी कोट कलर डिफाइन करतो, याच्या सोबत जर स्मॉल ए जीन असेल म्हणजे रिसेसिव्ह ए जीन असेल, तर हा ब्लॅक कलर डिफाइन करतो. आणि जेव्हा हे दोनही जीन्स हे रिसेसिव्ह फॉर्म मध्ये असतात, इट विल फॉर्म अल्बिनो कोट कलर. आपण सप्लिमेंटरी इपिस्टॅसिस मध्ये किंवा सप्लिमेंटरी जीन मध्ये स्टडी केलं होतं. जीन सी produce agouti coat color in a presence of capital A. कॅपिटल ए जीनच्या प्रेझेन्स मध्ये सी हा अगाउटी कोट कलर डिफाइन करतो. हे आपण स्टडी केलं होतं. म्हणजे सी हा जीन आहे जो अगाउटी कलर डिफाइन करतोय आणि ए त्याचा सप्लिमेंटरी जीन आहे. ए हा सप्लिमेंटरी जीन आहे. इथं हेच आपण वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करतोय. जर ए हा रिसेसिव्ह फॉर्म मध्ये असेल तर तो सीचं एक्सप्रेशन चेंज करतो, सीचं एक्सप्रेशन हाईड करतो. कॅपिटल सी हा जीन अगाउटी कोट कलर डिफाइन करतोय, पण जर ए हा जीन रिसेसिव्ह फॉर्म मध्ये असेल तर त्याचा अगाउटी एक्सप्रेशन लॉस होतं आणि कोट कलर ब्लॅक फॉर्म होतो. आणि हे दोनही जीन्स जर रिसेसिव्ह असतील, इट विल डेव्हलप इनटू द अल्बिनो माइस. त्याच्यामुळे अल्बिनो माइस डेव्हलप होतात. मग नेमकं रिसेसिव्ह इपिस्टॅसिस म्हणजे काय? व्हेन रिसेसिव्ह जीन मास्क द एक्सप्रेशन ऑफ when a recessive gene masks the expression of another
dominant or recessive allele then it is known as recessive epistasis. When the recessive gene masks the expression of another dominant or recessive allele. जेव्हा एखादा रिसेसिव्ह जीन दुसऱ्या डॉमिनंट किंवा रिसेसिव्ह अलीलचं एक्सप्रेशन मास्क करतो, हाईड करतो, तेव्हा त्या फिनॉमिननला म्हणतात रिसेसिव्ह एपिस्टॅसिस और इट इज ऑल्सो नोन एज सप्लिमेंटरी एपिस्टॅसिस. आणि म्हणून अगाउटी कोट कलर डिफाइन करणारे जे जिनोटाइप्स होतात, अगाउटी कोट कलर डिफाइन करणाऱ्या जिनोटाइप्स ते आपल्याला असे देता येतील कॅपिटल सी, कॅपिटल सी, कॅपिटल ए, कॅपिटल ए अगाउटी कोट कलर डिफाइन करेल, किंवा कॅपिटल सी, कॅपिटल सी, कॅपिटल ए, स्मॉल ए अगाउटी कोट कलर डिफाइन करेल, कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल ए अगाउटी कोट कलर डिफाइन करणार आहे, आणि कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल ए, स्मॉल ए अगाउटी कोट कलर. आणि असे इंडिव्हिज्युअल्स टोटल 9 फॉर्म होतात, 9 इंडिव्हिज्युअल्स. यानंतर ब्लॅक कोट कलर डिफाइन करणारे जिनोटाइप्स, ब्लॅक कोट कलर डिफाइन करणारे जिनोटाइप्स ते असे असतील कॅपिटल सी, कॅपिटल सी, स्मॉल ए और स्मॉल कैपिटल सी, स्मॉल ए असे हे इंडिव्हिज्युअल्स टोटल 3 असणार आहेत. आणि अल्बिनो रॅट, अल्बिनो माईस याचा कोट कलर डिफाइन करणारे स्मॉल सी, कैपिटल ए, स्मॉल सी, कैपिटल ए, स्मॉल ए और स्मॉल सी, स्मॉल ए. म्हणजे जर सी हा जीन रिसेसिव्ह फॉर्म मध्ये असेल तर तो ब्लॅक कलर फॉर्म करू शकत नाही, अगाउटी फॉर्म करू शकत नाही, आणि त्यामुळे रॅट अल्बिनो असेल, माइस अल्बिनो असेल. So this is the example of recessive epistasis in which the ratio is 9:3:4. मी याचं इनहेरिटन्स आता एक्सप्लेन करणार नाही, कारण हे आपण सप्लिमेंटरी एपिस्टायसिस, सप्लिमेंटरी जीन मध्ये स्टडी केलेला आहे. देयर इज नो एनी डिफरन्स बिटवीन द सप्लिमेंटरी जीन अँड रिसेसिव्ह एपिस्टायसिस. नाउ वी आर गोइंग टू स्टडी द डुप्लिकेटिंग जीन. Okay, so we completed the recessive epistasis and now we are going to study the duplicating gene. पहिल्यांदा या डुप्लिकेटिंग जीन मध्ये त्याचं स्टेटमेंट बघा. व्हॉट आर द डुप्लिकेटिंग जीन्स? व्हेन वन जीन डुप्लिकेट or mimic the function of other gene is known as a duplicating gene. When one gene duplicate or mimic the expression of other gene, then it is called as duplicating gene. जेव्हा एक जीन दुसऱ्या जीनचं एक्सप्रेशन डुप्लिकेट करतो, जेव्हा एक जीन दुसऱ्या जीनच्या एक्सप्रेशनची मिमिक्री करतो, मिमिक म्हणजे मिमिक्री करणं, नक्कल करणं, किंवा एका जीनचं जे फंक्शन आहे, जे एक्सप्रेशन आहे तसंच एक्सप्रेशन तो देतो, म्हणजे त्याच्या एक्सप्रेशनची नक्कल तो करतो. एक जीन दुसऱ्या जीनच्या एक्सप्रेशनची नक्कल करतो, तेव्हा ते एक्झाम्पल आहे किंवा तो इनहेरिटन्स आहे डुप्लिकेटिंग जीन. एक जण दुसऱ्याची नक्कल करतो, एक जीन दुसऱ्याचं एक्सप्रेशन आहे तसं एक्सप्रेस करतो, इन प्रेझेन्स ऑफ दॅट जीन और इन ऍब्सेन्स ऑफ दॅट जीन. एक जीन दुसऱ्या जीन सोबत असेल किंवा दुसऱ्या जीन सोबत नसेल तरी सुद्धा त्याच्यासारखंच एक्सप्रेशन देतो, त्याचे फंक्शनचं नकल करतो, आणि म्हणून हे एक्झाम्पल आहे डुप्लिकेटिंग जीन. सपोज ए जीन आहे, दॅट ए जीन प्रोड्यूस ट्रायंग्युलर फ्रुट्स. सपोज ए जीन प्रोड्यूस triangular fruits. A gene
हा ट्रायंग्युलर फ्रुट्स डेव्हलप करतोय. कोणामध्ये ट्रायंग्युलर फ्रुट्स डेव्हलप करतो? इन द प्लांट शिफर्ड स्पर्स. हे एक प्लांट आहे शिफर्ड स्पर्स. त्याचं सायंटिफिक नेम आहे कॅप्सेला बर्सा. शिफर्ड स्पर्स किंवा कॅप्सेला बर्सा. मराठीमध्ये त्याला पात्री किंवा पातर असं म्हणतात. इडिबल फ्रूट, ज्याची पानं आपण जेवणासोबत खातो. कच्ची पानं खाल्ली जातात, जसं मेथीची पानं खाल्ली जातात त्याप्रमाणे ही कच्ची पानं ह्याची खाल्ली जातात. तर ही जी पात्री असते, पात्रीची भाजी असते, त्याचं नाव आहे शिफर्ड स्पर्स किंवा कॅप्सेला बर्सा. यामध्ये दोन टाईपचे फ्रुट्स आहेत. दोन टाईपचे फ्रुट्स असतात, ट्रायंग्युलर फ्रुट्स अँड टॉप शेप्ड फ्रुट्स. भोवरा जसा असतो की काय, भोवऱ्याचा आकार असा असतो. तर हे टॉप शेप्ड फ्रुट्स असतात आणि ट्रायंग्युलर फ्रुट्स असतात. काही फ्रुट्स असे ट्रायंग्युलर आहेत, तर काही फ्रुट्स हे टॉप शेप्ड आहेत, भोवऱ्यासारखे आहेत. ए जीन हा ट्रायंग्युलर फ्रुट्स डेव्हलप करतो आणि त्याचा डुप्लिकेटिंग जीन बी जीन हा सुद्धा ट्रायंग्युलर फ्रुट्स डेव्हलप करेल. हा सुद्धा ट्रायंग्युलर फ्रुट्स डेव्हलप करेल. म्हणजे ज्या वेळेस जिनोटाइप कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल बी हा असेल तेव्हा ट्रायंग्युलर फ्रुट्स डेव्हलप होतील. जर समजा हा ऍबसेंट आहे, ए ऍबसेंट आहे, म्हणजे स्मॉल ए कॅपिटल बी कंडिशन असेल तरीही ट्रायंग्युलर फ्रुट्स डेव्हलप होतात. समजा हा डुप्लिकेटिंग जीन नसेल आणि फक्त कॅपिटल ए असेल, कॅपिटल ए स्मॉल बी तरीही ट्रायंग्युलर फ्रुट्स डेव्हलप होतात. मग टॉप शेप्ड फ्रुट्स कधी फॉर्म होतात? वेन बोथ द जीन्स आर इन अ रिसेसिव्ह फॉर्म. जेव्हा दोनही जीन्स रिसेसिव्ह फॉर्म मध्ये आहेत, स्मॉल ए स्मॉल बी या कंडिशन मध्ये मात्र टॉप शेप्ड फ्रुट्स फॉर्म होतात. सो द फ्रूट शेप इन कॅप्सेला बर्सा और शिफर्ड स्पर्स इट इज द एक्झाम्पल ऑफ डुप्लिकेटिंग जीन. हे डुप्लिकेटिंग जीनचं एक्झाम्पल आहे. दोनही अलिल्स डॉमिनंट आहेत किंवा दोन्हीपैकी कोणताही एक अलिल डॉमिनंट आहे तेव्हा ट्रायंग्युलर फ्रुट्स होतात. आणि दोनही अलिल्स रिसेसिव्ह असतील तर मात्र एक्सप्रेशन मिळतं टॉप शेप्ड फ्रुट्स. आणि म्हणून यामध्ये जो रेशो येतो तो 15:1, कारण दोनही जीन्स रिसेसिव्ह फॉर्म मध्ये असणारा एकच जिनोटाइप असतो लास्ट ब्रॅकेट मध्ये. स्मॉल ए स्मॉल बी हा फक्त टॉप शेप्ड फ्रुट्स डेव्हलप करेल, बाकी सगळे ट्रायंग्युलर फ्रुट्स डेव्हलप करते. मग आपण समजा इथं एक्सप्रेशन घेतलं, इथं एक्झाम्पल घेतलं, प्लांट विथ ट्रायंग्युलर फ्रुट्स क्रॉस विथ टॉप शेप्ड फ्रुट्स. प्लांट्स विथ ट्रायंग्युलर फ्रुट्स क्रॉस विथ प्लांट विथ टॉप शेप्ड फ्रुट्स. त्याचा जिनोटाइप लिहा, कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल ए स्मॉल बी. गॅमेट्स पहा नेहमीप्रमाणे, कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल ए स्मॉल बी. दिस इज द जिनोटाइप, दिस इज द फिनोटाइप, दीज आर द गॅमेट्स. आणि इथं F1 जनरेशन मध्ये मिळेल कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी ट्रायंग्युलर फ्रुट्स मिळाले. आता दोन ट्रायंग्युलर फ्रूट असणाऱ्या प्लांट मध्ये आपण क्रॉस घेतला बाय सेल्फिंग आपण जिनोटाइप मांडलेला आहे. सेल्फिंग करतोय, जिनोटाइप हे त्याचे गॅमेट्स आणि बाय पनेट स्क्वेअर आपल्याला त्याचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला इथं लिहिता येईल कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी, 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 कॅपिटल ए स्मॉल बी स्मॉल बी, कॅपिटल ए स्मॉल बी. इथं असेल कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी
इथे स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल ए स्मॉल बी ओके. हे सगळे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत 15 इंडिव्हिज्युअल्स ऑल आर विथ ट्रायंग्युलर फ्रुट्स. ह्या सगळ्यांमध्ये ट्रायंग्युलर फ्रुट्स आहेत. ट्रायंग्युलर फ्रुट्स 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 ट्रायंग्युलर फ्रुट्स. हाही ट्रायंग्युलर असेल. TF 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 TF. So the ratio is a phenotypic ratio will be phenotypic ratio 15:1. Okay. So in this chapter, principles of inheritance and variations, here we completed the genetic aspects of inheritance. इथपर्यंत जेनेटिक एस्पेक्ट जेवढे आहेत हे जेनेटिक एस्पेक्ट आपण कंप्लीट केले, ज्यामध्ये मेंडेलिझम, मेंडेल्स इनहेरिटन्स आणि त्यानंतर नॉन जेनेटिक इंटर रिलेशन्स, इंटरॅक्शन्स, मल्टिपल अलिल्स, यामध्ये घेतला आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, मल्टिपल अलिल्स, प्लिओट्रॉपी आणि नॉन अलिलिक जीन इंटरॅक्शन मध्ये सप्लिमेंटरी जीन, कॉम्प्लिमेंटरी जीन्स, त्यानंतर पॉलिजेनिक इनहेरिटन्स आणि डुप्लिकेटिंग जीन्स, डॉमिनंट एपिस्टॅसिस, रिसेसिव्ह एपिस्टॅसिस. एवढे कन्सेप्ट आपण जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये कंप्लीट केलेत. उद्यापासून नेक्स्ट व्हिडिओज मध्ये आपण स्टडी करणार आहोत क्रोमोझोमल एस्पेक्ट्स ऑफ इनहेरिटन्स. Okay, so tomorrow we'll start with the chromosomes. Thank you.